पुढे बातमी आहे फलटणमधून। फलटणमध्ये मतदान केंद्रावर दुसऱ्यांदा मशीन बंद पडले। फलटण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचं बटन दबत नसल्यामुळे गोंधळ झालाय। त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे। ईव्हीएम बदलण्याची उमेदवारांची मागणी आहे। फलटण येथील प्रभाग क्रमांक 13 या प्रभागामधील मतदान केंद्रावर गोंधळ सुरू झालेला आहे। आपण पाहतोय की या मतदान केंद्रामध्ये जे मतदान यंत्र आहे, या मतदान यंत्रामध्ये मतदान करताना मतदारांकडून बटन दाबलं जात नसल्याची तक्रार जेव्हा मतदारांनी केली, त्यानंतर या मतदान केंद्रात आता गोंधळ सुरू झालेला आहे। बाहेर आम्ही मतदान करून बाहेर गेलेलो होतो। मी इथं नगराध्यक्ष पदाचा मी उमेदवार आहे। तर मला येऊन त्यांनी तक्रार केली की जे मशीनचं बटन दाबतोय ते दबत नाहीये, त्यामुळं आमचं मतदान होतंय का नाही हेच आम्हाला कळत नाहीये। म्हणून आम्ही इथं आलो। तर ते अधिकाऱ्यांनी बघितलं तर ती तशीच परिस्थिती, ते मशीन खराब आहे आणि ते मशीन खराब मशीन बदलण्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, फलटण।